शेतकऱ्याच्या कर्जमाफी बाबतीत सर्वात मोठी अपडेट. शेतकऱ्याच्या कर्जमाफीत सर्वात मोठी अपडेट आता आपल्याला आले. आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. 2025 मध्ये शेतकऱ्याच्या कर्जमाफीबाबत संदर्भात आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी खूप मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे. ते म्हणजे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयाचं कर्जमाफ येत्या 24 तासामध्ये मिळणार असल्याची ही आताची सर्वात मोठी अपडेट आता आपल्याकडे आलेली आहे. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची अपडेट त्यांनी दिलेली आहे ती म्हणजेच येणाऱ्या 24 तासामध्ये आता 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही कर्जमाफी होणार आहे. आता ही होणार आहे असल्याची सर्वात मोठी अपडेट आता आपल्याकडे आली आहे. त्यामुळं आता या सरसकट या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्याचं 2 लाखापर्यंतचं जे कर्ज आहे ते कर्ज आता माफ होणार आहे. याकरता आता टोटल 36 जिल्ह्यामधील 20 जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत. त्यामुळे 20 जिल्ह्यातील तुमचा जिल्हा आहे का, सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन पहा. 20 जिल्ह्याची यादी आता समोर आलेली आहे. तीच यादी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच सांगणार आहे. त्यामुळे 20 जिल्ह्यातील यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुमचं 2 लाखापर्यंत सरसकट 20 जिल्ह्यातील शेतकऱ्याचं कर्ज आता माफ होणार आहे. त्यामुळे तुमचा जिल्हा या यादीमध्ये असणार आहे का, सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन पहा. परंतु त्याआधी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत पहा. शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा आमचा संकल्प आहे, कारण शेतकऱ्यांना आम्ही ऑलरेडी मोफत वीज दिलेली आहे, पण शेतकऱ्याची कर्जमाफी आम्ही करत आहोत, असे देवेंद्र फडणवीस म्हणजेच मुख्यमंत्री यांनी म्हटले आहेत. आता शेतकरी मित्रांनो, जे थकीत कर्जदार शेतकऱ्यांची संख्या जर आपण पाहिली, एकूण 90 लाखाच्या आसपास शेतकरी जे आहेत त्याचे 2 लाखापर्यंतचे कर्ज आहेत. आता सरकारकडून आता ते माफ होणार आहेत. निवडणुकीच्या आधी त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, तर त्यांनी सर्व शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते की तुमचं 2 लाखापर्यंत जे कर्ज आहे ते आम्ही सरसकट माफ करू. त्यामुळे आता ते आव्हान पूर्ण करणार आहेत. येत्या 24 तासाच्या आतमध्ये आता 20 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्याचं 2 लाखापर्यंतचं जे कर्ज आहे ते सरसकट कर्ज आता माफ होणार आहे, अशी सर्वात मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता 24 तासाच्या आतमध्ये तुमचं कर्ज आता माफ होणार आहे. यासाठी 20 जिल्हे पात्र ठरवण्यात आले आहेत. ज्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नक्की पहा. आता तुम्हाला 20 जिल्ह्याची यादी देखील शासनाने जाहीर केली आहे, ती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून लगेच वाचून सांगणार आहे. जर तुमचा जिल्हा 20 जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला जे कर्ज आहे ते सरसकट 2 लाखापर्यंत लगेच मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन पाहायचं आहे. त्यामुळे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी करण्यात आली आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती कर्जमाफी करण्यात आली आहे याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे. त्यामुळे आता किती जिल्ह्यामध्ये कर्जमाफी झाली आहे, किती जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार आहे, आता या 20 जिल्ह्यातील यादी लगेच सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन पाहायचं आहे. शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ देखील मिळवायचा आहे. शेतकऱ्यांना त्याचा लाभ कसा मिळवायचा आहे, सरकारचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्तावाचा गेल्या ह्याच्यामध्ये अर्ज कसा भरायचा ते देखील संपूर्ण बघायचं आहे. त्यामध्ये आता 2 लाखापर्यंतची कर्जमाफी आहे ते आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कोणत्या 20 जिल्ह्यातील मिळणार आहे ते लगेच येत्या 24 तास आतमध्ये सांगितलं जाणार आहे. आता यामध्ये ज्याचं उत्पन्न जे काय असेल ते मोठ्या प्रमाणात असेल. आता ज्या शेतकऱ्यांना वगळणार, ज्या शेतकऱ्यांचं उत्पन्न जास्त आहे असे शेतकरी या योजनेतून वगळण्यात येणार आहेत, अशी माहिती देखील महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात आली आहे. आता कोणत्या 20 जिल्ह्यातील 2 लाख रुपयाची कर्जमाफी होणार आहे याची डिटेल्स माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 20 जिल्ह्याची यादी लगेच सांगत आहे. या 20 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला येत्या 24 तासामध्ये तुमचं 2 लाखापर्यंतचं जे कर्ज आहे ते आता कर्ज माफ होणार आहे. आता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्यांचासुद्धा आत्मविश्वास वाढणं खचू नये म्हणून आणि कर्जमाफीमध्ये त्यांना देखील काहीतरी फायदा झाला पाहिजे असं व्हावं म्हणून जवळजवळ त्यांना 25,000पर्यंतचं बोनस देखील मदत जाहीर करण्यात येणार आहे. याची करणार असल्याची माहिती देखील वर्तवली जात आहे. त्यामुळं हाच प्लॅन घेऊन आता विविध पक्षाच्या नेत्याकडे सरकारचे प्रतिनिधी चंद्रकांतदादा पाटील किंवा स्वतः मुख्यमंत्री असतील त्यांनी हा प्रस्ताव सगळ्या नेत्याकडे मांडलेला आहे. कुठेतरी यावरती सर्वपक्षीय नेत्यामध्ये सहमती होताना दिसून येत आहे. म्हणूनच तातडीने आज बैठक देखील बोलण्यात आलेली आहे. यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आणि 2 उपमुख्यमंत्री अजितदादा आणि पवार एकनाथ शिंदे यामध्ये एक बैठक झाली होती। यांच्यामध्ये हा निर्णय देखील घेण्यात आलेला होता। आता तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये 20 जिल्ह्यामध्ये 2 लाखापर्यंतचं जे सरसकट कर्ज आहे ते आता माफ होणार असल्याची ही सर्वात मोठी माहिती मिळत आहे। त्यामुळे 20 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा आहे का, सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन पहा। मी तुम्हाला 20 जिल्ह्याची यादी लगेच वाचून दाखवणार आहे। त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजेच आता सर्व शेतकऱ्यांना पात्रता सरकारकडून चेक केली जाणार आहे। मग यामध्ये पात्रता कोणकोणती असणार आहे, या पात्रतेमध्ये तुम्ही बसला जर 24 तासामध्ये कर्जमाफी तर होणारच आहे। तर तुम्हाला 20 जिल्हे आता लगेच राज्य सरकारने कोणते निवडले आहेत, कोणकोणते 20 जिल्हे असणार आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्या लिस्टमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आता कर्जमाफी लगेच होणार आहे। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे। आता सर्वात महत्त्वाची जी सरकारने अट ठेवली आहे, तुमच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये तुमच्या घरातील कोणताही व्यक्ती नसावा, ही अट सरकारने घालण्यात आलेली आहे। शेतकरी सरकारी नोकरी, शेतकरी वर्गातील कोणत्याही कुटुंबातील एखादा व्यक्ती सरकारी नोकरी असेल तर त्याला जी कर्जमाफीची योजना आहे 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ होणार आहे, ते कर्ज आता माफ होणार नाही। शेतकऱ्याच्या घरामधील आई वडील जे कोणी असतील ते सरकारी पेन्शन घेत नसावं, ही सुद्धा महत्त्वाची अट घालण्यात येणार आहे। जर असं असेल तरच तुम्हाला तुमच्या सरकारकडून 20 जिल्ह्यामध्ये जो 2 लाखापर्यंतचं जे कर्ज आहे ते आता तुम्हाला सरसकट माफ केलं जाणार आहे। ज्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरी करायला व्यक्ती असेल किंवा दुसरं पाहायला गेलं तर सरकारी जी पेन्शन घेत असेल तर त्यांना या 2 लाखापर्यंतचं जे कर्ज आहे ते कर्ज आता माफ होणार नाही, अशी माहिती देखील स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे। येत्या 24 तासामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही कर्जमाफी नक्कीच होणार आहे। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे साहेब आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोघांनी पण सांगितलं आहे की तुम्हाला कर्जमाफी नक्की होणार आहे। आता हा 20 जिल्ह्यातील सरसकट 2 लाख रुपयाची जी कर्जमाफी आहे, आता ही कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे 20 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का, सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन पहा। आता राज्य शासनाकडून लिस्ट सुद्धा देण्यात आलेली आहे। आता 20 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का लगेच पाहायचा आहे। आता तुम्हाला जिल्हा असेल तर तुम्हाला लगेच 2 लाखापर्यंत याचा फायदा होणार आहे। येत्या 24 तासामध्ये आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणासुद्धा केली आहे, तुमचे सरसकट कर्जमाफ या ठिकाणी केले जाणार आहे। टोटल तुम्हाला 20 जिल्ह्याची लिस्ट मी तुम्हाला लगेच सांगणार आहे। जर या 20 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आता या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। येत्या 24 तासामध्ये आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ही घोषणा ती लगेच करतील, तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये ही कर्जमाफी जाहीर केली म्हणून सांगतील। त्यानंतर तुमचे सर्व कर्ज माफ होईल। आता बघा शेतकऱ्यासाठी एक महत्त्वाची अजून एक सूचना आलेली आहे, ती सांगणार आहे। त्यानंतर तुम्हाला लगेचच तुम्हाला 20 जिल्ह्याची यादी देखील सांगणार आहे। त्या जिल्ह्यामध्ये सरसकट कर्ज आता माफ होणार आहे। 20 जिल्ह्याची जी नावे आहेत समोर पाहूया, त्याआधी एक सरकारकडून महत्त्वाची अपडेट देखील आली आहे। तर पहा मित्रांनो, आता कर्जमाफीविषयी एक महत्त्वाची अपडेट सरकारकडून आलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफी होण्याच्या अगोदर शेतकऱ्यांना ही एक गोष्ट माहिती घेणं अतिशय गरजेचं आहे। जर ही गोष्ट माहीत नसेल तर तुमच्या शेजारच्याचं कर्ज माफ होईल परंतु तुमचं कर्ज माफ होणार आहे। त्यामुळं सर्व माहिती व्यवस्थितपणे पहा, लक्षपूर्वक पहा, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना या सांगितलेल्या माहितीमधून लाभ मिळेल। तर बघा, आता बऱ्याच शेतकऱ्यांना आता येत्या 24 तासाच्या आतमध्ये 2 लाखापर्यंत सरसकट कर्ज माफ होणार आहे। तर हे तर तुमचं कर्ज माफ होणारच आहे, परंतु एक वेगळी अपडेट सरकारकडून शेतकऱ्यासाठी आलेली आहे। पहा कोणती अपडेट आले तर एका शेतकऱ्यांनी सरकारचं कर्ज माफ करणार म्हणून मागील 2 ते 3 वर्षांमध्ये बँकेकडून खूप मोठे जास्त कर्ज घेतलं असेल। आता बघा, यामध्ये अनेक शेतकरी असे पण आढळून आले आहेत की ज्यांचं कर्ज सरकारकडून कर्ज माफ करणार नाही म्हणून चालू वर्षाचा आणि पूर्ण कर्ज हा बँकेला परतफेड केलेला आहे। तर अशा शेतकऱ्याकडून सर्व शेतकऱ्यांना कर्ज माफ होण्याच्या अगोदर काही गोष्टी महत्त्वाच्या जाणून देखील योग्य ठरेल। अतिशय महत्त्वाचे अपडेट आले, पहा कुठे जाऊ नका, तुम्हाला 20 जिल्ह्याची यादी देखील मी लगेच सांगणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी कर्ज महाराष्ट्र सरकार कर्ज माफ करणार नाही म्हणून चालू वर्षामध्ये कर्ज भरलेलं असेल तर तुम्हाला 2 लाखापर्यंतचं जे कर्ज आहे ते कर्ज त्या शेतकऱ्यांना माफ होणार नाही। आता कोणकोणत्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार आहे हे देखील तुम्हाला या नोटीसच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। आता बँकेकडून शेतकऱ्यांना नोटीससुद्धा येत आहेत। या नोटीसमध्ये असं सांगितलं जातं की शेतकऱ्याकडून आपण घेतलेलं कर्ज बँकेला परतफेड करा किंवा रिन्यू करा, अशा नोटीसमध्ये सांगितलं जातं। कारण कर्जमाफी होण्याच्या अगोदर बँकेकडून अशा प्रकारच्या नोटीस देखील आता पाठवल्या जातात। शेतकऱ्याचा एक प्रकारचा प्रेशर निर्माण केला जातो। या प्रेशरमध्ये बरेच शेतकरी येऊन आपले कर्ज बँकेला परतफेड करत आहेत किंवा ते रिन्यू देखील करण्याचा प्रयत्न करत आहेत। याचा फायदा फक्त राज्य शासनाला होत असतो, कारण त्यांना कर्जमाफी करण्याचा आकडा जो आहे
तो कमी करायचा असतो. बरेच शेतकरी आपला व्हिडिओ पाहत असतील, त्यामुळे तुम्हाला जर बँकेकडून कोणतीही नोटीस आली असेल तर अजिबात कर्ज भरू नका. त्यामुळे तुमचं जे कर्ज थकीत असेल किंवा रिन्यू केलं असेल तर या 3 ते 4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला कर्ज परतफेड करायची नाही. कोणत्याही बँकेकडून शेतकऱ्यांना नोटीस येत असेल तर तुम्हाला त्याकडे लक्ष द्यायचं नाही, दुर्लक्ष करायचं आहे. तर लक्षात ठेवा, ही होती सरकारकडून सगळ्यात मोठी महत्त्वाची अपडेट. आता पहा, सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन पहा की तुम्हाला 20 जिल्हे लगेच सांगणार आहे. त्या जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर येत्या 24 तासामध्ये तुमचं कर्ज माफ होणार आहे. येत्या 24 तासामध्ये सर्व कर्ज तुमचं माफ होणार आहे. आता जिल्हा कोणकोणते आहेत लगेच जाणून घेणार आहे. त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे. त्यामध्ये जिल्हा सगळ्यात पहिला जिल्हा तो म्हणजे पालघर, त्यानंतर दुसरा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, त्यानंतर तिसरा जिल्हा आहे रायगड, चौथा जिल्हा आहे नाशिक, त्यानंतरचा 5वा जिल्हा आहे जळगाव, त्यानंतर 6वा जिल्हा आहे रत्नागिरी, 7वा जिल्हा आहे धुळे, त्यानंतरचा 8वा जिल्हा आहे अहमदनगर, त्यानंतरचा 9वा जिल्हा आहे नंदुरबार, नंतर 10वा जिल्हा आहे पुणे. तुम्हाला ह्या लिस्टप्रमाणे लगेच वाचून दाखवत आहे. दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर, 12वा जिल्हा आहे सोलापूर, त्यानंतरचा 13वा जिल्हा आहे जालना, 14वा जिल्हा आहे सातारा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. नंतर 15वा जिल्हा आहे नागपूर, त्यानंतरचा 16वा जिल्हा आहे वर्धा, 17वा जिल्हा आहे भंडारा, नंतर 18वा जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया आणि 19वा जिल्हा आहे तो सुद्धा लक्ष घ्या तो म्हणजे चंद्रपूर आणि 20वा जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली. आता या जिल्ह्यामध्ये 20 जिल्ह्यामध्ये तुमचा जर जिल्हा असेल तर तुमचं ह्या ठिकाणचं कर्ज माफ होणार आहे. जवळजवळ ही कर्जमाफी ही 3 टप्प्यामध्ये होणार आहे. 36 जिल्ह्यापैकी हे 20 जिल्हे घेण्यात आले, नंतर 10 जिल्हे आणि राहिलेले 6 जिल्हे तिसऱ्या टप्प्यामध्ये करण्यात येणार आहे असं महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. आता या जिल्ह्याची नावे या लिस्टमध्ये आहेत आणि लिस्टमध्ये नाहीत त्यांनी काय करायचं आहे ते देखील लगेच सांगणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये नक्कीच कर्जमाफी होणार आहे. अशा प्रकारे 36 जिल्ह्यापैकी सर्व कर्ज थोड्या दिवसामध्ये माफ होणार असल्याची माहिती आपल्यासमोर आली. मित्रांनो, असेच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी संभाजी अर्जुन तुरे या यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.